नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये। तर आजचा व्लॉग आम्ही करतो आहे एक माझ्या फेवरेट गोष्टीमुळे। अजून काय असणार, गावाला जातोय ऑलमोस्ट। परत मी 2 महिन्यानंतर परत व्लॉगिंग सुरू करतोय, कारण माझ्याकडे कंटेंटची कमी आहे ते हाय खरं। आणि आता काय बोलतो तुम्ही? हां, आता चाललोय मी गावाला, ते विसरलो। आणि आता अजून मी इथेच आहे। बस आहे 4 वाजता, झाले 3:30। आता ऑटो पकडूनच जावं लागणार आहे। बरं झालं पप्पा आहेत माझ्यासोबत, पप्पा सोडतील मला स्टेशनपर्यंत, बस स्टॉपपर्यंत। बस मी त्याला स्टेशनात बोलतो, ओके। तर आता जाणार गावाला सध्या एकटा, कारण का मला लागली आहे घाई, मला फिरायचं आहे। कारण का ह्या सेममध्ये इतका बूस्ट झालो ना, पॉवर अप झालो, मला गावाला जायचं आहे, मला रिलीफ पाहिजे म्हणून। तर आता मी चाललो आहे, तर चला। तर मंडळी आता आलेलं आहे बस स्टॉपवरती। आता बस येण्याची वेळ झाली, किती वाजते आता बघतो, अजून 15 मिनिट आहेत बस यायला। तर काय 10 मिनिटात आलो इथं, मस्त रिक्षा भेटली, डायरेक्ट आलो पप्पांसोबत। चला वाट बघतो बस। लेट्स गो मंडळी, फायनली बस आली आहे। 1.5 तास लेट, 1.5 तास तिथे बसून होतो आणि त्याचं गरम होतं आहे। हे ऑलमोस्ट सीट एवढे गरम आहेत ना। बसचा इंटिरियर बघा, एकदम काय सेक्सी, एकदम भारी खतरनाक नवीन बस आहे। आणि या फर्स्ट राईड याची बस नाही भरली तर एक बरं आहे, पार्टी जाईन मस्त, झोपून देईन पाय टाकून। तर मंडळी गाडी आता भांडूपला आहे, खूप वेळ झाला। ही बस आहे खापरोबा। फॉर रिअल सांगू 5:30 ते फक्त थोडासा अंतर होता खूपच। गाडीने फक्त 2 तास फक्त भांडुपल्याला लावले, इतकं जाम ट्रॅफिक होतं। आता वैतागाला झालं, तर बघू सकाळपर्यंत कधी जातं, लेटच होणार गाडी, वैतागाला झालं आहे। तर मंडळी रात्रीची झाली आहे 11:30, बस आता जेवायला थांबली आहे। युजली त्याचा टाईम असतो 9ला, पण आता लेट झाला कारण का ट्रॅफिकमध्ये होतं म्हणून। तर हा आता पनवेलला आहे। लास्ट टाईम या गाडीने आलेलो, जगदंबानी येताना मे महिन्यामध्ये आलेलो ना, तर या गाडीने आलेलो मी। माझी गाडी तिथे लागली, तर मी तर काय जेवणार नाही, मला तर काय आता जेवायचा इंटरेस्ट नाही। बघतो आता जाऊन मी फक्त मी चिप्स खाणार, चाय पियाचा मूड होता, पण इथे भेंडी चायच नाही आहे। काय बोलतो, आता बसमध्ये जातो आणि हा इथेच खातो, आणलं आहे ते, कारण का मला आता मूड नाही बाहेरचं खाण्याचं, कारण का मला 11 खायला तर काहीच आवडत नाही। तर मंडळी रात्रीचे 2:15 झाले आहेत आणि गाडी जी चेंज केली आहे, त्या गाडीतून लेफ्ट गाडीत गाडीचा पिकअप घेत नव्हती, म्हणून ती गाडी आम्ही चेंज केली। रात्री मस्त झोपलेलो, विचार केला गाडी थांबली, अजून गाडी सुकेलेलीच आहे, खूप वेळ लागणार। आता तसं कंटाळायला लागलं, आता काय बोलू तुम्हाला। बघतो आता सकाळी कितपर्यंत गाडी जाते, तोपर्यंत जरा फिरतो आता इथे पण। तर मंडळी फायनली 16 तासाच्या प्रवासानंतर पोहोचलो आहे। आता तर वैतागाला झालं आहे, मला पूर्ण एक्झॉस्टेड आहे, नाही अंगात ताकद आहे, पण तरी आता खात आलो। तर हे माझं सामान आहे, बस एवढंच होतं, अजून काय नाही। बट एक आनंद वेगळा आहे की गावाला आलो, बरं वाटतं आहे, ती गोष्ट वेगळी। आता सगळं घरी जाऊन मला सगळं सामान साफ करायचं आहे, लाईक भांडी घासण्यापासून ते ओटा घासण्यापासून सगळं मला घासायचं आहे। पण ते जाऊन द्या, मी इकडचं वातावरण बघा, बस काही दिवस आणि म्हणत पाण्यामध्ये पण उतरणार स्विमिंगला। फायनली घरात आलो आहे, इतकं दमायला झालं आहे ना, फक्त गाडीमध्ये बसून दमायला झालं आहे। सामान तर माझं काय नव्हतं, बस मी एवढंच आणलेलं। आणि इकडचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो आमच्या घरातून कसा दिसतो, भारी वाटतं। समोर अण्णानायकाचा वाडा आहे, रात्रीचा खेळ चालले माहिती असेल तरच तुम्हाला समजेल। ओव्हरऑल बेस्ट व्ह्यू आहे इथे, हवा तर काय एकदम गारगार लागते, बोलूच नका। आता हे सगळं साफ करायचं, त्याच्या आतमध्ये आहे ना
हे सगळं ओटा मला सगळा साबणाने साफ करून काढायचं आहे. हे सगळं ह्याच्यामध्ये भांडी आहेत, हे बघा, ते सगळे धुवायचे आहेत मला एक एक करून. आणि हा ही खिडकी खोलली, तिथे मधमाशींचा पोळा होता, काढून टाकला बिल्डरच्या लोकांनी. हे फिनेल आता हे सगळं केलं पाहिजे. ते खूप हे झालं ना, आता प्युरिफायर पण चालू केला पाहिजे, फ्रेश वॉटर आलं पाहिजे ना म्हणून. तर चला मंडळी, साफसफाई करून घेतो. ऑलरेडी 12:15 झाली आहे. जास्त लेट नको, कारण का मला रात्रीचं जेवण सुद्धा बनवायचं. दुपारचं आता तर बाहेरूनच मागवायला लागेल ऑर्डर करून. रात्रीचं तर बनवायला ना, मला जास्त बाहेरचं आवडत नाही. आणि तेच तर साफसफाई केली पाहिजे, आंघोळ सुद्धा करायची, खूप काय कामं पडली आहेत. तर मंडळी भेटतो. तर मंडळी साफसफाई अर्धी केली. इथे पाठी दिसतंय ना, शेगडी, वॉल्स आणि हे सगळं साबण टाकून आता साफ केलं, सगळे चकचकीत दिसत आहे. तर हे तर फक्त होतं 30% काम झालंय. खरं आता बाजार इकडे पडला आहे. हे सगळं धुवायचं आहे. लाईक भांडी तर घासायला लागणार, कारण का पेस्ट कंट्रोल केलेलं. तर अर्धा कचरा आता फेकूनच दिलं. ऑलमोस्ट मीठ, साखर, चहा पावडर सगळं फेकून दिलं. तर हे केंटचं आहे ना, याला पण धुवायला लागलं प्युरिफायर. काय म्हणजे प्युरिफायर सोडून भलतंच पाणी येऊ. मस्लिन क्लॉथ पण नाही आपल्याकडे. तर साफसफाई खूप करायची आहे. अर्धा तास होऊन गेला, तर 1 वाजायला आला. बघतो आता ते राहिलेले ते भांडी घासून टाकतो. अर्धा तास त्याला लागेल. मग नंतर मग इकडे सगळं झाडू मारायला लागणार, थोडं साफ करावं लागणार मला. तर आता भेटतो डायरेक्ट भांडी घासल्यानंतर. तर मंडळी आम्हाला भांडी इथे पण घासावी लागतात आणि लॅबमध्ये सुद्धा, कॉलेजमध्ये. तर भांडी घासण्यामध्ये तर PhD होणार आहे सध्या. तर PhD इन भांडिओलॉजी. फायनली डन, सगळं काम झालेलं आहे. ऑलमोस्ट मला 1.5 तास गेला. भांडी घासली, लादी पुसली, बॉल्स अँड ऑल सगळं काय बघा. लादी तर फुल एकदम चकचकीत करून ठेवली आहे, समजणार सुद्धा नाही. हे आमचं घर आहे. हे भांडी सगळे घासून ठेवले, हे सगळं चकचकीत केलं. आता नाकी ना झाली आहे. फक्त 3 तास झोपलो आहे आणि एवढी कामं झाली आहेत. आता हेच काय नाही, रात्री जेवणसुद्धा बनवायचं आहे. सो लाईफ इज नॉट इझी गाईज. आणि मी तर आता एक्झॉस्ट झालो आहे पूर्ण. बघतो आता संध्याकाळी तर बाहेर फिरायला जाणार मी, मस्त बाहेर जाणार आणि येणार लेटच येणार. आता 1 नंबर. चला तर काहीतरी जेवतो मी. तर मंडळी आता जेवायला आलो आहे मी. 2:15च्या दरम्यान मी जेवायला आलो आता. बघा खूपच लेट झाला, कारण का मग आंघोळ केली आणि आज जरा वेळ झाला. मग आता जेवणार आणि थोड्या वेळाने मग नंतर चहा देखील मी. आता मग जरा बाजारात पण जाईल, सामान खरेदी करेन, कारण का मला लागेल. रात्रीचं जेवण तर मी स्वतः बनवणार, बाहेरचं नाही खाणार. वी हॅव टू सेव्ह मनी. बघू मम्मीने पैसे तर दिले, पण तरी कशाला वेस्ट करायचं आपण, बरोबर ना. घेतो आता मी काहीतरी सामान घेईन, जेवीन आणि जाईन. तसं पण संध्याकाळी बाहेर फिरणारच होतं. तर मंडळी जेवतो आणि भेटतो. तर मंडळी तर घरी आलो मस्त जेवण घेऊन, सामान खरेदी करून, कारण की रात्री जेवण बनवायचं आहे. तर तांदूळ तर ठीक होते, तुरीची डाळ इतकी महाग ना. हे बघा तुम्हाला दाखवतो केवढीशी, म्हणजे 1 किलो आहे. हे बघा ही 1 किलोची 140 रुपये, म्हणजे सही आहे. इतकी महागाई वाढली आहे ना. आणि त्यात हे तांदूळ घेतले 2 किलोचे, हे बरे पडले 34 रुपये किलो. तर बोलू काय म्हणजे आता, म्हणून तर मी विचार केला घरी जेवण बनवतो त्यापेक्षा बाहेर खाण्यापेक्षा. ते मम्मी आणि आजी आजोबा येतीलच 2 दिवसांमध्ये. तर बघूया आज रात्रीचं जेवण मीच करणार. तर बघूया, मला पण काय सुचत नाही आता काय करू, कारण का मला देखील खूप झोप येते, कारण का मी झोपलो नाही. तर आता मी झोपणार 1 तास तरी झोपणार, नंतर मग बाहेर जाणार. तर हा वाला जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करतो. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या इंस्टाच्या फॅन पेजला देखील जाऊन फॉलो करा.
तिथे मी नेहमीच कंटेंट काय ना काहीतरी बनवत असतो. जाऊन ते पण बघा, तुमचं पण मनोरंजन आहे, तुमचं एंटरटेनमेंट होईल मित्रांनो. तर प्लीज फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय मंडळी.